नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीच्या वतीने देशव्यापी आंदोलन 5 जून रोजी करण्यात आले. बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली. देशभरामध्ये 12 फेब्रुवारीपासून आंदोलने केली जात आहे. या आंदोलनाकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मोठी रॅली काढण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला नागपूरच्या RSS कार्यालयाला घेरावा घालणार असल्याचा इशारा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं. यावेळी आंदोलनामध्ये संजय कांबळे, रमेश पगारे, भास्कर रनवरे, रामदास धीवर, संजय शिंदे, मुकेश भिंगारदेवे, बाळासाहेब गाडे, अशोक साळवे, रवींद्र कांबळे, मोहन शिरसाट यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. बुद्धगया महाबोधी बुद्धविहार या मुक्ती आंदोलनासाठी आज महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक संघर्ष समिती अहमदनगर जिल्ह्यासाठी आम्ही तयार केलेली आहे. सदर या समितीच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं आंदोलनाची भूमिका या ठिकाणी केलेली आहे. आम्ही अनेक आंदोलनं केलेत, अनेक निवेदनं दिलेत, परंतु जो सरकार आहे, केंद्र सरकार आहे, बिहार राज्य सरकार आहे, या केंद्र सरकार आणि बिहार सरकार याकडं दुर्लक्ष केलं जातं आहे. आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सदर आत्ताच आपण जर मागं पाहिलं तर आमचे धर्मगुरू ज्यांनी जे आंदोलन बुद्धगयामध्ये चालू आहे, अशा आमच्या धर्मगुरूवर या ठिकाणी खोटे ॲक्ट गुन्हे दाखल करून आमच्या धर्मगुरूला त्या ठिकाणी डांबण्यात आलं. सदर आमचे काही महाराष्ट्रातील उपासक त्या डोंगेश्वरीला गेले असता त्यांच्यावर काठीने प्रहार केला गेला, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. याबद्दलही आम्ही सरकारचा निषेध नोंदवला. सातत्यानं आम्ही सरकारला मागणी करत आहोत, संविधानाच्या माध्यमातून जो भारत स्वातंत्र्य झालं आणि भारत स्वातंत्र्याला एक स्वतंत्र कायदा निर्माण दिला, परंतु जो BT ॲक्ट 1949चा जो कायदा आहे तो सातत्यानं त्या ठिकाणी राबवला जातो. हा का राबवला गेला हे आम्हाला काही अजूनपर्यंत समजलेलं नाही. कारण इतर जेवढे कायदे होते ते सर्व कायदे रद्द करण्यात आले आणि पुन्हा नवीन कायदा 1949चा कायदा अंमलात आणण्यात गेला. आजही आपण जर पाहिलं की मनुष्याला जर कोणत्या दाखल्याची आवश्यकता असली तर त्याला ॲक्ट 1949चा लागला जातो आणि मग हा 1949चा ॲक्ट का लागू केला जातोय, सरकार याला रद्द का करत नाही? तर आमची प्रामुख्यानं मागणी आहे, सातत्यानं मागणी आहे की जे महाबोधी बुद्धविहार आहे, आम्ही नेहमी सांगतो की जसं एका धर्मगुरूचं स्थान एका धर्मगुरूच्या ताब्यामध्ये असतं, जर आपण पाहिलं मुस्लिम धर्माचं जे स्थान आहे ते मुस्लिम धर्माच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांचं आहे ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, जैनांचं आहे जैनांच्या ताब्यात आहे, शिखांचं शिखांच्या ताब्यामध्ये आहे. तर असे जर धर्मगुरू त्यांच्या ताब्यामध्ये असले तर मग आम्ही बौद्ध आहोत आणि बौद्धांची विरासत ही आमच्याकडे का नसावी? कारण ती विरासत सुद्धा आमच्या राजाने ती निर्माण केलेली आहे. तर त्या अशोक सम्राट राजाने जे 84,000 बुद्ध लेण्या बुद्धविहार निर्माण केले, तर आम्ही त्याचा हिशोब न करता की जर या देशामध्ये जर 84,000 बुद्धविहार आहे ते आमचे नामस्थ करण्यात आले, त्याला रूपांतर करण्यात आलं, त्याला अधिकार देण्यात आले, तर आम्हालाही आमचा अधिकार हवा आहे. भारत सरकारने आम्हाला आमचा अधिकार मिळवून दिला पाहिजे. जर आमची बौद्धांची विरासत आहे तर बौद्धांना बौद्धांचे विचार मांडण्याची एक जागा आमची आहे, कारण ते आमचं पवित्र स्थळ आहे. ज्या पवित्र स्थळामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते आमचं पवित्र स्थळ जगातील असणार सर्वात पवित्र स्थळ आहे. अनेक देशाने विदेशाने आंदोलनं केली, परंतु तरीसुद्धा हे सरकार या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून शासनाला आमची विनंती आहे, आमचा अंत पाहू नका. आम्ही बौद्ध धर्मीय आहोत, आम्हाला शांततेचा संदेश देण्याचं आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. आम्ही आजही आमची भावना आहे, आमच्या कोणत्या धर्माविषयी किंवा कुणाच्या विषयी आमचा द्वेष नाही, परंतु आमच्या धर्मावर आमचं प्रेम आहे. परंतु आमच्या धर्मावर कुणी दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये आणि आम्हाला आमचे अधिकार, मूलभूत अधिकार आम्हाला मिळवण्यात येतात. यासाठी आम्ही पुढच्या आजचा जो धरणे आंदोलन आहे याही पुढे आम्ही पुढचं जाऊन आम्ही
जो 15 तारखेला आम्ही मोठी रॅली नगर शहरामधून काढणार आहोत आणि येणाऱ्या 2 ऑक्टोबरला जो विजयादशमीचा कार्यक्रम आहे तर नागपूरला आम्ही या ठिकाणी RSSच्या कार्यालयाला आम्ही घेराव घालण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। मग पुढे आमची काही परिस्थिती निर्माण होईल याला सरकार जबाबदार असणार आहे। धन्यवाद। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला आम्ही आज धरणे आंदोलन इथं करीत आहोत। प्रत्येक धर्मियांचे मंदिरामध्ये त्यांचे पुजारी आहेत। मग हे बुद्ध विहारालाच पंडे लोक का ठेवलेत हे धोरण कळत नाही आहे। ज्यावेळेस 1949चा ॲक्ट जो आहे तो त्यांनी राबवला तिथे, पण 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेस नवीन संविधान देशाला अर्पण केलं त्यावेळेस जुने कायदे मोडीत काढण्यात आलेले आहेत। पण हा कायदा बाकीचे कायदे मोडलेत, पण हाच कायदा बिहारमधला मोडीत काय काढलेला नाही आहे। आणि भिक्खू संघ तर आतापर्यंत शांततेनेच आंदोलन करीत आहे। तरी पण तिथं भंते विनयाचार्य जे मुख्य आहेत त्यांना पण विनाकारण अटक केलेली आहे। असं जर अटक करीत राहिलं तर आंदोलन भडकू शकते आणि याची जिम्मेदारी तिथले बिहार सरकार किंवा केंद्र सरकार यांच्यावरच राहील। त्यासाठी भिक्खू लोकांचा तुम्ही अंत पाहू नका, तर ताबडतोब हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही नम्र विनंती। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।